सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आज मी जो लेख वाचून दाखवतेय त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक संवाद. रात्रीचे 11 वाजून गेले तरी माझी 8 वर्षांची नात रोमा जागीच होती. तिला झोपच येत नव्हती. दिवसभर शाळा, नंतर खेळ, अभ्यास, क्लास यात ती खूप दमली होती. तिचे आईवडील बाहेर गेले होते. तिला कार्टूनची सीडी लावून दिली होती, परंतु तिला झोपच येईना. मग मी तिच्या खोलीत जाऊन सीडी बंद केली, तिला जवळ घेऊन झोपले, गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिला थोपटायला लागले आणि 5च मिनिटात गोष्टीचा शेवट होण्यापूर्वीच रोमा गाढ झोपून गेली. मुलांना कार्टून, टी व्ही बघायला आवडत असलं तरी आजीच्या मायेच्या स्पर्शाची ऊब त्याला कुठून येणार? खरंय ना? आज ईमेल, इंटरनेट, मोबाईल, त्यावरचे संदेश म्हणजे SMS, व्हॉट्सॲप या साऱ्यांनी जग खूप जवळ आलंय. पण लोकांची मनं तेवढी जवळ आली आहेत का? इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वायर्सनी आपण एकमेकांना जोडले गेलो, पण मनानी, भावनांनी दूर लोटले गेलो आहोत. आजी आजोबांच्या गोष्टीतली गंमत मुलांना सीडीमधून कशी येणार? सध्याची पिढी रात्री उशिरापर्यंत जागून इंटरनेटवर सर्फिंग करत, ब्लॉग वाचत, पॉडकास्ट डाउनलोड करत बसते आणि जिवंत माणसांमधले सुसंवाद मात्र विसरते. कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवणाची किंवा अंगत पंगत करण्याची त्याच्यामुळे जी एक जवळीक साधली जायची ती आता टी व्ही पुढे बसून किंवा हॉटेलमधल्या अंधुक प्रकाशातल्या जेवणातून कशी साधली जाणार? पूर्वी घराची बेल वाजली की कोणती मैत्रीण आली असेल या उत्सुकतेनं दार उघडलं जायचं. आता फक्त कुरिअर, विक्रेते किंवा बिल घेऊन येणारे या पलीकडे कोणीच नसतं. सहजच आठवण झाली की मित्र, स्नेही यांच्याकडे जाऊन गप्पा व्हायच्या. गप्पातून समस्या सुटायला मदत व्हायची. अंगणातील कट्ट्यावर एकत्रित बसून कितीतरी आज्यांनी आपली दुःख हलकी केली असतील. दक्षिण अमेरिकेत एका नवीनच प्रकारची पार्टी निघाली आहे. तिला कडल पार्टी म्हणतात. अनोळखी लोकांनी म्हणे एकत्र यायचं आणि एकमेकांचा मानवी स्पर्श मिळवायचा, जो तिकडे खूपच दुर्मिळ झाला आहे. पेन फ्रेंडशिप, ईमेल फ्रेंड हे सगळे तसलेच प्रकार वाटतात. ज्याला आयुष्यात कधी बघितलंच नाही त्याच्या सहवासात कुठून ओलावा वाटणार? उद्या काळ असा येईल की नेटवर, सीडीवर सगळा अभ्यासक्रम किंवा सगळं शिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल. कदाचित मग हाडा माणसाच्या जिवंत शिक्षकाची गरजच भासणार नाही. पण माझ्या मते मुलांना घडवायचं असेल तर, त्यांच्यासमोर आदर्श ठेवायचा असेल तर खरा सजीव शिक्षकच हवा. त्याचं जिवंत व्यक्तिमत्व, त्याचं बोलणं, त्याचे भाव, त्याचा आवाज, त्याचे शब्द, त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, चारित्र्य या साऱ्यातून विद्यार्थी शिकत असतो, घडत असतो. आपल्या शाळेतील शिक्षक आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेलेत. विद्यार्थ्यांची वेळोवेळी पाठ थोपटायला, चुकला पडला तर हात धरायला, रस्ता दाखवायला, त्याच्या अडचणी दुःखात डोळे पुसायला संवेदनांचा माणूसच हवा. परवाच आपल्या महाविद्यालयात स्वरांचं लावण्य लाभलेल्या, मंत्रमुग्ध करणारा आवाज लाभलेल्या उषा मंगेशकर आणि जितेंद्र अभिषेकी यांच्या उषा के रंग हा अप्रतिम कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाला. कलाकारांना आणि उत्तम वाद्यवृंद बघूनच झंकारलेली साऱ्यांची मनं निनादू लागली. गीतांच्या सरीत थकलेल्या मनांना पुन्हा पालवी फुटली. मुलांनी कार्यक्रमाचा आनंद भरपूर लुटला. असाच प्रत्यय संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातून आला. एखादं नाटक रंगात आलं असताना कलाकारांचे विलक्षण जिवंत अभिनय
आपल्याला मंत्रमुग्ध करतात. हे सामर्थ्य टी व्ही आणि सी डीमध्ये आहे का? हेमा मालिनीचं नृत्य बघताना आपलंही मन नाचू लागतं आणि हा जिवंतपणा गेला तर जीवनच वृक्ष होईल असं वाटतं. मोबाईल, इंटरनेट हे सारे काळाची गरज आहे हे खरं, पण प्रमाणाबाहेर त्यांचा वापर झाला तर तो त्या वाहनांचा दुरुपयोग होत आहे. पूर्वी आम्ही पोस्टमनची आतुरतेनं वाट पाहायचो. प्रियकरानं त्याच्या सुंदर कोरीव अक्षरात लिहिलेलं गुलाबी पत्र वाचताना कागदांवरची लाली गालावर चढायची. मेलवर कम्प्युटरनं टाईप केलेल्या कोरड्या शब्दात ती गोडी नाही. भेटण्याऐवजी मित्रमैत्रिणी हल्ली मेलवरच गप्पा मारतात. हळूहळू वाढदिवस, दसरा, दिवाळी कम्प्युटरवरच साजरे करतील. मग पणत्या, आकाशकंदील, भुईनाळ्यांचं झाड, माऊस मॉनिटरवरती दाखवेल आपल्याला. तेही एक वेळ चालेल, पण भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा आई या एकमेकांच्या नात्यांची वीण घट्ट करणारे संस्कार करण्याची ताकद या इलेक्ट्रॉनिक उपकरणात असेल का? खरंय, अगदी पटतंय ग. आजकाल दिवसच असे झालेत की कोणाला एकमेकांच्यासाठी वेळच नसतो. सगळे धावत असतात पैशांमागे, करिअर मागे. हो ना? तर विचार करण्याजोगी गोष्ट आहे. माझी खात्री आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी यावरती पण नक्कीच विचार करतील. तर पुन्हा भेटूया आपण अशा एखाद्या छानशा गोष्टीसह उद्या. तोपर्यंत बाय बाय.